नमस्कार, शीतल्स किचनमध्ये स्वागत आहे। आज मी तुमच्यासोबत मस्त अशी आलू मटरची रेसिपी शेअर करणार आहेत। करायला वेळही खूप कमी लागतो आणि अगदी घरात अवेलेबल साहित्यात तुम्ही चमचमीत अशी आलू मटरची सब्जी बनवू शकता। रेसिपी अगदी सोपी आहे। बघा किती छान दिसत आहे ना। मस्त अशी आपली ग्रेव्ही ही तयार झालेली आहे, तशीच ती खायलाही खूप टेस्टी आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। या ठिकाणी मी 1 वाटी मटार घेतलेले आहे आणि 2 बॉईल बटाटे घेतलेले आहे, तसेच 2 कांदे घेतलेले आहे आणि अर्धी वाटी खोबरं, 1 टोमॅटो, आलं, लसूण, कोथिंबीर, कढीपत्ता हे सर्व घेतलेलं आहे। कांदा खोबरं आपल्याला तव्यावर भाजून घ्यायचं आहे। कांदा बघा मी जाडसरच ठेवलेला आहे। आपल्या कांद्यामधलं पाणी आटावा या इतपतच आपल्याला कांदा भाजायचा आहे। जास्त ब्राऊन आपल्याला कांदा हा करायचा नाही। कांदा भाजून झाला आहे, त्यावरच मी थोडंसं खोबरंही घालून घेतलं आहे आणि ते भाजून घेत आहे। खोबऱ्याचाही आपल्याला रंग बदलू नये इतपतच भाजायचा आहे, जास्त ब्राऊन आपल्याला करायचा नाही। हे सर्व आता आपण मिक्सरला फिरवून घेऊ। यामध्ये मी आलं, लसूण, खोबरं, कांदा, टोमॅटो, तसेच कोथिंबीर हे सर्व घालून मिक्सरला फिरवून घेत आहे। थोडंसं पाणी घालून आपण बारीक अशी मसाला हा पेस्ट करून घेणार आहोत। बघा आपली मसाला हा तयार झालेला आहे, मस्त अशी बारीक पेस्ट झालेली आहे। आता आपण भाजीला फोडणी करून घेऊ। त्यासाठी कढईमध्ये मी 3 चमचे तेल घातलेलं आहे। तेल गरम झाल्यावर आपल्याला यामध्ये जिरे मोहरीची फोडणी करून घ्यायची आहे। त्यानंतर लगेचच आपण यामध्ये मसाला घालून घेणार आहोत। अगदी कमी वेळेत टेस्टी अशी आपली आलू मटरची सब्जी तयार होते। मसाला आपल्याला तेल सुटेपर्यंत परतवायचा आहे। यामध्ये मी कढीपत्ताही घातलेला आहे। 4 ते 5 मिनिटं मस्त असा मसाला आपल्याला तेलामध्ये छान परतवून घ्यायचा आहे। मसाला लवकर परतावा यासाठी आपण यामध्ये थोडंसं मीठ घालत आहोत। हवं तर तुम्ही भाजीला जे मीठ घालणार आहे ते आत्ताच घालून दिलं तरीही चालेल। मिठाने आपला मसाला हा लवकर परतला जातो। ज्यावेळेस आपल्याला घाई असते आणि आपल्याला भाजी पटकन बनवायची असेल, त्यावेळेस तुम्ही अशा प्रकारे मसाला फ्राय करू शकता आणि झाकण ठेवून देऊ शकता। बघा मस्त असा आपला मसाला हा परतला आहे, तेलही सुटलेला आहे। आता आपण यामध्ये वाटाणा घालून घेऊ। वाटाणा हा आपला ओला आहे, पण तो थोडासा मऊसर शिजावा यासाठी आपण मसाल्यातच वाटाणा घालून घेतला आहे, जेणेकरून आपला मसालाही मस्त शिजला जाईल आणि वाटाणाही शिजला जाईल। आता झाकण ठेवून 4 ते 5 मिनिटं वाटाणा शिजेइतपत आपल्याला वाटाणा हा शिजवून घ्यायचा आहे। पाच मिनिटानंतर मी झाकण काढून घेतलेला आहे। आपला मसालाही व्यवस्थित परतला आहे आणि वाटाणाही शिजला आहे। बघा किती सुक्का झालेला आहे मसाला। मसाल्यातलं पाणीही पूर्णपणे आटलं गेलं आहे। आता तुम्ही या ठिकाणी लाल मसाला, तसेच धना-जिरा पावडर, पाव चमचा हळद आणि या ठिकाणी मी पनीर मसालाही घातलेला आहे। पनीर मसाला घातल्याने आपल्या भाजीला चवही छान येते आणि अगदी पनीरची भाजी खातो आहे अशीच टेस्ट आपल्या रश्श्याला येते। हे सर्व मसाले घालून व्यवस्थित आपला मसाला हा मिक्स करून घेऊया। आपला मसालाही आता व्यवस्थित परतला आहे, वाटाणाही मऊसर शिजला गेला आहे आणि आपला बटाटाही बॉईल आहे। त्यामुळे आता आपल्याला भाजीला अगदी 4 ते 5 मिनिटात आपली भाजी ही तयार होईल। 2 मिनिटं मी झाकण ठेवलं होतं। आता आपण यामध्ये गरम पाणी घालून घेणार आहोत।
त्याआधी मी बॉईल केलेला बटाटा यामध्ये काप करून घातलेला आहे. अगदी हलक्या हाताने आपल्याला हे मिक्स करायचं आहे. पाणी घातल्यानंतर तुम्ही बटाटा घातला तरीही चालेल किंवा आधीच घालून घेतला तरीही चालेल. यामध्ये मी गरम पाणी घालून घेत आहे. ग्रेव्ही तुम्हाला कितपत ठेवायची हे तुमच्यावर आहे. त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घाला. आपले बटाटाही बॉईल आहे, वाटाणाही शिजला आहे, त्यामुळे आपल्याला ह्या भाजीला जास्त शिजू द्यायची गरज नाही. त्यामुळे अगदी 3 ते 4 मिनटंच आपल्याला भाजीला उकळी काढून घ्यायची आहे. म्हणून तुम्ही पाणी हे प्रमाणातच घाला. व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे. वरनं थोडीशी कोथिंबीर घालत आहे. आता आपण झाकण ठेवून एक उकळी आणून घेऊ, जेणेकरून सर्व मसाले हे एकजीव होतील. बघा आपल्या भाजीला किती छान तरी आलेली आहे. मस्त अशी भाजी आपली तयार झालेली आहे. मस्त असा भाजीचा सुगंध हा घरात दरवळला आहे. बघूनच खावीशी वाटत आहे. अशी भाजी तुम्ही पुरीसोबत खायलाही बनवू शकता. बऱ्याचदा लग्नांमध्ये अशा भाज्या असतात, आपल्याला त्या खूप आवडतात. तर घरच्या घरी तुम्ही ही भाजी ट्राय करू शकता. तसेच ही भाजी तुम्ही टिफिनलाही देऊ शकता. 2 मिनटं मी गॅस बंद करून झाकण ठेवून देत आहे, जेणेकरून आपल्या भाजीची तरीही छान येईल. बघा, थंड झाल्यावर आपल्या भाजीला मस्त अशी तरी वर आलेली आहे. मस्त अशी आपली ग्रेव्हीचा थिकनेस आलेला आहे. किती छान दिसत आहे ना आलू मटरची सब्जी, बघूनच खावीशी वाटत आहे. तर रेसिपी अगदी करायला सोपी आहे. तुम्हीही नक्की ट्राय करा. रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून सांगायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर एक लाईक जरूर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलवर तुम्हाला नवनवीन अशा रेसिपीज बघायला मिळतील आणि करायलाही सोप्या हां. तर परत भेटू एका नवीन रेसिपीसोबत. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद. बघा आपली भाजी किती छान दिसत आहे.